नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र 2 SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर ह्या सेशनमध्ये मी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात काही प्रश्न आहेत ते पाहणार आहे। तर चला पाहूया पहिला प्रश्न काय आहे। पहिल्या धड्यातनंच आहेत हे प्रश्न। पहिला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? आणि आपल्याकडे पर्याय आहेत 1 मार्च 1930, 1 एप्रिल 1935, 1 मे 1940 आणि 1 जून 1945। जर इथे आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती, म्हणून ऑप्शन बी 1 एप्रिल 1935 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंबचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील आर्थिक स्थिरता सुरक्षित ठेवायच्या दृष्टीने बँकेच्या नोटा जारी करणे आणि त्या नोटा राखीव ठेवणे ही कुणाची भूमिका असू शकते? म्हणजेच इथे उद्दिष्ट काय आहे एखाद्या एंटिटीचं, की आपण भारतीय आर्थिक व्यवस्था जी आहे किंवा जी सुरक्षितता आहे त्याच्यामध्ये स्थिरता निर्माण करणे आणि बँकेच्या नोटा जारी करणे आणि त्यांना राखीवही ठेवणे। तर इथे आपल्याकडे पर्याय आहेत। पहिला पर्याय आहे भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरा पर्याय आहे भारत सरकार, चौथा आहे अर्थ मंत्रालय। ही कुणाची उद्दिष्टे आहेत की आपण भारतातील आर्थिक स्थिरता ही सुरक्षित ठेवायची आणि त्या दृष्टिकोनाने बँकेच्या नोटा जारी करायचं आणि त्यांना राखीवही ठेवायचं। तर ही आपल्याकडे जे पर्याय आहेत त्याच्यातनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका किंवा उद्दिष्ट आहे, मुख्य उद्दिष्ट, म्हणून ऑप्शन ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? इथे व्यवस्थित वाचायचा आपल्याला प्रश्न, राष्ट्रीयकरण किंवा नॅशनलायझेशन केव्हा झाले भारतीय रिझर्व्ह बँकेचे, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आपल्याकडे पर्याय आहेत 1 जानेवारी 1948, दुसरा पर्याय 1 जानेवारी 1949, तिसरा आहे 1 जानेवारी 1950 आणि चौथा आहे 1 जानेवारी 1960। जर आपण इथे पाहिलं तर आपल्याला राष्ट्रीयकरणाचा प्रश्न विचारला गेलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात। तर रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी झाली, पण त्याचं राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949 रोजी झालं आहे, म्हणून ऑप्शन बी 1 जानेवारी 1949 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर वळूया आपण चौथ्या प्रश्नाकडे। चौथा प्रश्न आहे, RBIचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे टिंबटिंब। RBI किंवा रिझर्व्ह बँकेचे मुख्य उद्दिष्ट कुठले आहेत खालीलपैकी? आपल्याकडे पर्याय आहे वाढ किंवा इकॉनॉमिक ग्रोथ, दुसरा आहे आर्थिक स्थिरता इकॉनॉमिक स्टेबलायझेशन, तिसरा आहे स्थिर विदेशी बाजार किंवा स्टेबल फॉरेन एक्सचेंज मार्केट, चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर इथे आपण पाहिलं तर RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेची मुख्य उद्दिष्टे ह्या तिन्ही गोष्टी सूचित करतात, म्हणजेच आर्थिक वाढ, आर्थिक स्थिरता निर्माण करणे, त्याच्यानंतर विदेशी बाजारामध्ये स्थिरता निर्माण करणे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे। पाचवा प्रश्न आहे, मूळ भारतीय रिझर्व्ह बँक ही टिंबटिंब बँक म्हणून स्थापना केली गेली होती। म्हणजेच रिझर्व्ह बँकेची मूळ जी भारतीय बँक रिझर्व्ह बँक आहे त्याची मूळ स्थापना ही टिंबटिंब बँक म्हणून केली गेली होती। तर आपल्याकडे काही पर्याय आहेत ते पाहूया आपण। पहिला आहे समभागधारक बँक, म्हणजेच शेअर होल्डर्स बँक ज्याला म्हणतो तसं। त्याच्यानंतर दुसरा आहे डेव्हलपमेंट बँक किंवा विकास बँका, तिसरा आहे विदेशी बँक किंवा फॉरेन बँक आणि चौथा पर्याय आपल्याकडे वरीलपैकी काहीही नाही। तर इथे जर पाहिलं तर मूळ भारतीय रिझर्व्ह बँक ही एक समभागधारक बँक म्हणजेच शेअर होल्डर्स बँक म्हणून स्थापित केली गेलेली होती, म्हणून ऑप्शन ए समभागधारक बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण सहाव्या प्रश्नाकडे। सहावा प्रश्न आहे, RBIच्या केंद्रीय संचालक मंडळामध्ये टिंबटिंब सदस्य असतात। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये किती सदस्य असतात अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। केंद्रीय संचालक मंडळ किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स याच्यात किती सदस्य असतात अशा स्वरूपाचा प्रश्न। आपल्याकडे पर्याय आहेत A5, B10, C15 आणि D20। तर इथे आपण पाहिलं तर केंद्रीय संचालक मंडळामध्ये टोटल 20 सदस्य असतात, म्हणून ऑप्शन डी 20 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण सातव्या प्रश्नाकडे। सातवा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। असे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेत विचारले गेलेले आहेत। मागील सत्रामध्ये आपल्याला विचारलं होतं सेबीचे चेअरमॅन कोण आहेत,
त्याचं उत्तर होतं अजय त्यागी. तर इथे आपल्याकडे प्रश्न येऊ शकतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत, म्हणून आपल्याकडे पर्याय काय आहेत पाहूयात आपण. पहिला आहे रघुराम राजन, दुसरा आहे उर्जित पटेल, तिसरा आहे शक्तिकांत दास आणि चौथा आहे अमर्त्य सेन. तर इथे पाहिलं तर पहिले दोन जे आपल्याकडे पर्याय आहेत रघुराम राजन आणि उर्जित पटेल हे माजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, म्हणजेच हे होऊन गेलेले आहेत. इथे जर आपण पाहिलं तर शक्तिकांत दास हे आपले आता सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत, म्हणून ऑप्शन सी शक्तिकांत दास हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर नवळे आपण आठव्या प्रश्नाकडे. आठवा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरला मदत करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला मदत करण्यासाठी टिंबटिंब उपगव्हर्नर आहेत. किती उपगव्हर्नर आहेत गव्हर्नरच्या मदतीसाठी? इथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या संदर्भातला प्रश्न आहे हा, त्यामुळे व्यवस्थित वाचायचा आपण. आपल्याकडे पर्याय आहे 1, दुसरा आहे 2, तिसरा पर्याय आहे 3 किंवा क 3 आणि ड 4. म्हणजे आपण जर इथे पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या मदतीला किंवा त्यांची मदत करण्यासाठी 1 उपगव्हर्नर आहे, 2 उपगव्हर्नर आहेत, 3 उपगव्हर्नर आहेत की 4 उपगव्हर्नर आहेत. तर इथे आपल्या ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 4 उपगव्हर्नर असतात. म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1 गव्हर्नर आणि 4 उपगव्हर्नर असतात. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 20 सदस्यांपैकी टिंबटिंब भारत सरकारने नामांकन केले आहेत. किती सदस्यांचे भारत सरकारने 20 पैकी भारत सरकारने किती सदस्यांचे नामांकन केले आहे रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या केंद्रीय संचालक मंडळामध्ये? आपल्याकडे पर्याय आहेत 5 जणांचे नामांकन केले आहे, 10 जणांचे नामांकन केले आहेत, 15 जणांचे नामांकन केले आहेत आणि ड 20 जणांचे नामांकन केले आहेत, म्हणजे सगळ्याच सदस्यांचे. तर इथे आपण जर व्यवस्थित वाचलं तर रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 20 सदस्यांपैकी भारत सरकारने नामांकन केलेले फक्त 10 सदस्य असतात, म्हणून ऑप्शन बी 10 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी टिंबटिंब शासकीय अधिकारी केंद्र सरकार नियुक्त करतात. असे किती अधिकारी आहेत जे केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी केंद्र सरकार किंवा शासकीय अधिकारी केंद्र सरकार नेमणूक करतं किंवा नियुक्त करतं तिथे? तर आपल्याकडे पर्याय आहेत 1 शासकीय अधिकारी केंद्र सरकार नियुक्त करतात, दुसरा पर्याय आहे किंवा ब आहे 2 अधिकारी नेमणूक केली जाते, तिसरा आहे 3 आणि चौथा पर्याय आहे 4. तर इथे आपण पाहिलं तर केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी 1 शासकीय अधिकारी केंद्र सरकार नियुक्त करतात, म्हणून इथे ऑप्शन ए 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची टिंबटिंब स्थानिक मंडळे आहेत, लोकल बोर्ड किती आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याकडे पर्याय आहेत 1, ब आहे 2, क आहे 3 आणि ड आहे 4. तर असे किती आपल्याकडे आहेत? तर आपल्याकडे 4 स्थानिक मंडळे आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेची. खालील प्रश्नांमध्ये आपण पाहूया की कुठे कुठे आहेत ते स्थानिक मंडळ ज्यांना आपण म्हणतो किंवा लोकल बोर्ड ज्यांना म्हणतो भारतीय रिझर्व्ह बँकेचे. पण 11व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 4 स्थानिक मंडळ आहेत. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न तुम्हाला जास्त माहिती देईल स्थानिक मंडळांच्या संबंधित. तर पाहूया आपण 12वा प्रश्न काय आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थानिक मंडळे टिंबटिंब ठिकाणी आहेत. आपल्याकडे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत किंवा पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला मग योग्य उत्तर निवडायचं आहे. तर आपल्याकडे पर्याय काय आहेत? अ मुंबई, ब कलकत्ता, क चेन्नई आणि ड दिल्ली. तर आपल्याकडे हे 4 पर्याय आहेत. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थानिक मंडळे कुठल्या ठिकाणी आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. पहिला आपल्याकडे जो पर्याय आहे त्याच्यामध्ये ए अँड बी दिलेले आहे, म्हणजेच मुंबई आणि कलकत्ता. दुसऱ्यामध्ये दिले ए सी डी म्हणजेच मुंबई, चेन्नई आणि दिल्ली. तिसऱ्यामध्ये दिले ए आणि डी म्हणजेच मुंबई आणि दिल्ली. चौथ्यामध्ये वरीलपैकी सर्व, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेची 4 स्थानिक मंडळे असतात. आपण इथे 11व्या प्रश्नात पाहिलं होतं आणि ती 4 स्थानिक मंडळे ह्या 4ही ठिकाणी आहेत, म्हणजेच मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली ह्या ठिकाणांमध्ये आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे उत्तरेकडील प्रतिनिधित्व करणारे
स्थानिक मंडळ टिंबटिंब येथे आहे उत्तरेकडील प्रतिनिधित्व करणारे कुठले आहेत आपल्याकडे पर्याय? पहिला आहे मुंबई, दुसरा पर्याय आहे कलकत्ता, तिसरा आहे चेन्नई आणि चौथा आहे दिल्ली. उत्तरेकडील किंवा नॉर्थ साईडकडनं प्रतिनिधित्व करणारा हा स्थानिक मंडळ दिल्लीमध्ये स्थित आहे, म्हणून ऑप्शन डी दिल्ली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे दक्षिणेचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक मंडळ टिंबटिंब येथे आहे. दक्षिणेकडे आपल्याकडे पर्याय काय आहेत? परत 4 मंडळे आहेत आपल्याला माहितीच आहे, म्हणजेच मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली. त्यातील ह्या चारहींपैकी कुठला आहे जो दक्षिणेचे प्रतिनिधित्व करतो? कुठलं स्थानिक मंडळ आहे ते तर आपल्याकडे पर्याय आहे मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली. तर यातील ऑप्शन सी चेन्नई हे दक्षिणेचं प्रतिनिधित्व करतं. तर आपल्याकडे 2 प्रतिनिधी आलेले आहेत, म्हणजे उत्तरेकडून दिल्ली आणि दक्षिणेकडून चेन्नई. तर आता पाहूया आपल्याकडे पूर्वेकडं आणि पश्चिमेकडनं कोण प्रतिनिधित्व करत आहे. तर 15वा प्रश्न त्याच्या संदर्भात आहे. पश्चिम प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक मंडळ टिंबटिंब येथे आहे. पश्चिम प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक मंडळ कुठे आहे? ए मुंबई, बी कलकत्ता, सी चेन्नई किंवा डी दिल्ली. तर इथे चेन्नई आणि दिल्ली नसू शकतं, कारण की दक्षिणेचं प्रतिनिधित्व चेन्नई करते आणि उत्तरेकडील करते दिल्ली. तर इथे आपल्याकडे मुंबई किंवा कोलकाता असू शकतं. तर पश्चिमेकडे मुंबईच आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर मुंबई आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे आणि हा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वेकडील प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक मंडळ टिंबटिंब येथे आहे. आणि इथे पर्याय आपण जर पाहिले तर एकच पर्याय आपल्याकडे उरलेला आहे, म्हणजेच दिल्ली आपण पाहिलं उत्तरेकडे आहे, चेन्नई दक्षिणेकडनं प्रतिनिधित्व करते, पश्चिमेकडनं मुंबई करते, तर पूर्वेकडनं आपल्याकडे जो एक पर्याय राहिला आहे कलकत्ता, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. तर इथे मित्रांनो आपण 16 महत्त्वाचे MCQs पाहिलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काही अजून महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.